मौजे सांगरुळच्या ग्रामस्थांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही. सांगरुळ गायरान जमिनीच्या अनुषंगानं शासन स्तरावर आढावा घेऊन सामोपचारानं निश्चितपणानं तोडगा काढू अशी ग्वाही पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात मौजे सांगरुळ गायरान प्रश्नाच्या अनुषंगानं आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. आमदार चंद्रदीप नरके, जिल्हाधिकारी अमोल येडगे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, उपवन संरक्षक जी गुरुप्रसाद, कृषी अधीक्षक जालिंदर पांगारे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, करवीर प्रांताधिकारी हरीश धार्मिक, करवीर गटविकास अधिकारी दीपाली पाटील, गोकुळ संचालक बाळासाहेब खाडे, सांगरूळच्या सरपंच शीतल खाडे आदी उपस्थित होते. वनहक्क अधिनियमातील तरतुदीनुसार ग्रामपंचायतीनं नागरी सुविधांकरिता जागा मागणीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे त्वरित सादर करावा अशी सूचना पालकमंत्री आंबेडकर यांनी बैठकीत केली. हा प्रश्न केवळ सांगरूळ गावचा नाही तर जिल्ह्यातील इतर गावांबाबतही अशा प्रश्नांची सोडवणूक करण्यात येईल अशी ग्वाहीही त्यांनी दिली. जिल्हा प्रशासनाकडून या प्रश्नी सांगरूळ ग्रामस्थांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असं जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले. 79.9 हेक्टर इतक्या गायरान जमिनीबाबत हा प्रश्न उपस्थित होत आहे. वन विभागाच्या वतीनंही या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सर्वतोपरी सहाय्य करणार असल्याचं उपवन संरक्षक जी गुरुप्रसाद म्हणाले. सांगरूळचं गायरान विषयी बैठक होती. सांगरूळमध्ये 2 गट नंबर आहेत. 1953 साली फॉरेस्ट डिपार्टमेंटनं त्याच्यावरती ते त्यांच्या फॉरेस्ट रिमार्क त्याच्यावरती केलेले आहेत. आणि मला वाटते फक्त एवढंच नाही की या जिल्ह्यातली अजून 13,000 हेक्टर 13,400 हेक्टर जमीन ही फॉरेस्टनं गायरानावरती रिझर्वेशन टाकलेलं आहे. आणि आता फॉरेस्टवरती राज्य सरकारनं फॉरेस्टच्या इथं कृषी महाविद्यालय करावं म्हणून ते डिफॉरेस्ट करायचा प्रस्ताव आहे. आमची मागणी एवढीच आहे की आता गावाला जागा नाही आहे, खेळायला ग्राउंड नाही आहे, त्या ठिकाणी खेळायचं मैदान केलं आहे. आम्हाला हॉस्पिटलसाठी काय आहे, त्याच्यामध्ये इतर सार्वजनिक वाढत्या शाळेची प्रशिक्षण शाळेसाठी आहे. तर गायरानामधली वन खात्याची जी जमीन आहे ती वन हक्क समितीमधून प्रस्ताव आणून कलेक्टरना तो अधिकार आहे आणि वन हक्क समितीच्या फॉरेस्टच्या डिपार्टमेंटला तो अधिकार आहे. तो गावाला ते गायरानी आहे जे गावठांमध्ये समावेश करावा आहे ते आज आम्ही मांडली. परंतु हा प्रश्न जो गायरानावर वन खात्यानं जे आरक्षण टाकले हे 1953 साली नोटिफिकेशन केले ते नुसत्या जिल्ह्यात नाही तर जिल्ह्याबरोबर राज्यात आणि देशभर केले. आणि हे थांबवायचं असेल तर राज्य सरकारकडं आता अधिवेशन काळामध्ये मी मागणी करतो आहे की गायरानाची आता गावांना आवश्यकता आहे. गुरं चराला ते पूर्वीचं गायरान जे होतं ते आता आमच्याकडे शिल्लक नाही आहे. सगळंच वन खात्यानं घेतलं तर गुरांचा प्रश्न आहे, सार्वजनिक उपयोगाचे कामं थांबतील. यासाठी राज्य सरकारनं केंद्र सरकारकडं मागणी करावी की गायरान या ठिकाणी उपयोगासाठी परत ग्रामपंचायतीकडे वर्ग करावा अशी आम्ही या ठिकाणी मागणी करतो.